कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गत कित्येक महिन्यांपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली होती। या संचारबंदीच्या काळात सर्व उद्योगधंदे व्यवसाय बंद करण्यात आले होते। तसेच या दरम्यान शेतकऱ्यांना सुद्धा संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे। शेतकऱ्यांचा माल बाजारपेठ बंद असल्याने तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, ज्यामुळे तो आता सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे आपल्या शेतीत बियाणे पेरणीकरिता कसे तरी उधारी करून आपल्या शेतीत बियाणाची लागवड केली। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बियाणाची लागवड 8 ते 10 दिवस होऊ नये जमिनीच्या वर न आल्याने आता तर त्याला आपल्या शेतीवर अवलंबून असलेला उदरनिर्वाह कशावर करावा असा प्रश्न पडतो आहे। अशा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नसल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे शेतकऱ्यांच्या समस्याबाबत व आर्थिक मदत व इतर प्रमुख मागण्यांसाठी नायब तहसीलदार चेतन मोरे यांना अर्धनग्न अवस्थेत भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या दरम्यान शेतकऱ्यांच्या हिताकरिता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येऊन नवीन विनाशर्ती बिनव्याजी पीक कर्ज वाटप करण्यात यावे। 3 महिन्यांचे सरासरी वीज देयके माफ करण्यात यावी। शासनाद्वारे तसेच खासगी कंपन्यांनी पुरविलेल्या व न उगवलेल्या बियाण्यांची तात्काळ प्रतिपूर्ती करण्यात येऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी। तसेच पेरणीसाठी झालेला खर्चही देण्यात यावा। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हेक्टरी कोरडवाहू ₹25,000 व फळबागांना ₹50,000 त्वरित देण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस हरचंद्र पाटील खंडाळकर, तालुका अध्यक्ष दीपक तिखिले, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष निकित ठाकरे, शहर अध्यक्ष नवल खिच्ची, रणजित खंडाळकर, जितू शिंदे, पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे, महेश कडू, रुद्रेश शिंदे, पंकज मेठे, सागर सव्वालाखे, नितीन जाधव, विलास विंतोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। व तालुक्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं की ह्या शासनाकडून जे आश्वासन दिले गेले होते ते आश्वासनाची पूर्तता यांच्या करावी आणि यांच्या निर्देशात आणून द्यावी। कारण की शेतकऱ्याला सध्याच्या घडीला बियाण्याचा विषय आहे की कितीतरी बोगस बियाणे या सध्याच्या घडीला मार्केटमध्ये आलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं पीकसुद्धा निघालं नाही, ती भरपाई द्यावी। आणि 3 महिन्याचा हे कोरोनाचा जो प्रादुर्भाव झाला त्या दृष्टीनं 3 महिन्याचं इलेक्ट्रिक बिल जे आलेलं आहे ते जास्त दरानं आल्यामुळे त्या बिलातनी काहीतरी कपात करावी या दृष्टीनं पूर्ण भारतीय जनता पार्टीने जो राज्यव्यापी आंदोलन केलं होतं त्या प्रित्यर्थ आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन ही शासन दरबारी आमची मागणी पाठवावी याकरिता आम्ही विनंती निवेदन त्यांना दिलेलं आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।